सो गाईज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता ना जस्ट हे बघा फ्रेश वगैरे झालो आहे फटाफट लवकर उठून, कारण आज ना गावातून मामासांच्या गावातून पालखी निघणार आहे. वाडेकर ते कारल्याला जायला पालखी निघणार आहे एकविरा माऊलीची. तर गाईज चला आता फटाफट जाऊन पालखीचे जे थोडे मुवमेंट आहे ते कॅप्चर करूया. त्याच्यानंतर मग आजचा जो रुटीन असेल तो या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आज आपण जाणार आहे आपल्या घरी कशेलीला. तर चलो आता फटाफट जाऊ, जास्त बोलत नको बसायला. पालखी आलेली आता इथपर्यंत. या हा मॅन्डेटरी आपल्याला कॉफी, तर कॉफी पिऊन कल्टी मारू. चला बाहेर जाऊ लगेच. गाईज आता पालखी गेलेली आहे पुढच्या रस्त्याला. आम्ही तर काही पुढेपर्यंत गेलो नाही, फक्त आम्ही गावाच्या जो मेन रोड आहे तिथपर्यंत गेलो होतो. आणि ना सर्वांचे सत्कार केले, सर्वांचे स्वागत केले, जेवढे पण पाहुणे मंडळी, त्याच्यानंतर जेवढे पण गावातले वरिष्ठ वगैरे त्यांचे, आणि आपला पण सत्कार झालेला आहे बघा. तर भारी वाटलं एकदम. आणि बाई माऊलीचा सकाळी दर्शन पण झाला. तर काहीच चला आता आलो आहे घरी, जरा फ्रेश होऊ, त्याच्यानंतर जरा पॅकिंग करतो आता मी, कारण घरी जायला निघायचं आहे मला आता. कारण हप्ता झाला मी इथंच आहे मामाचे. ते सोमवारी आलेलो, आता दुसरा सोमवार येईल उद्या. तर चला बघा कशा झोपल्यात दोन्ही पण. मांजरी नुसता झोपा काढतात. 4 होत्या, 2 पार्सल केलं दुसरीकडे. गाईज आता चाललो आम्ही लाल चौकीला विनीतला सोडायला क्लासला. बाई दहावीला सुट्ट्या नाही संडे असून पण. आणि आताच पालखी पण गेले पुढे, जसं तुम्हाला बोललो मी बघा. चला आता सोडून होतं ना क्लासला.
तर आता रस्त्यातून येता येता आपल्याला दिसला ज्यूसवाला, तर थांबलो आता काहीतरी ज्यूस प्यायला, कारण गरमी आहे भरपूर आहे आज. आता घेतो काहीतरी ज्यूस. चला. तर या जेवायला. त्या दिवशीचा भेजाचा म्हटलं तर परत भेजा बनवून दिला आहे मामीने. मटन बिटन आहे तर घेऊ जेवून. भूक लागले रास एकदम. तर आता जेवण बिवून झालं आणि मामा घेऊन चालेत आम्हाला कोणगावला शर्ती आहेत बैलांच्या. तर तिकडेच चाललो आहे आता. लाईव्ह बघितलं तर चालू झालं शर्ती. तर जाम नाद आहे आम्हाला, मामाला पण भरपूर नाद आहे शर्ती बिर्तींचा. तर आता तिकडेच चाललो आहे आम्ही. तर चला बैलगाडा शर्यत बघू आता. तर बघा कसा गाड्या लागल्या सगळ्या, बैल घेऊन चालले सगळे. आणि ना इथे सर्व टेम्पो लागले, याच्यामध्येच बैल वगैरे आणलेत. आणि बघा इथेच आहेत शर्ती. तर आपण गाडी साईडला वरती लावू रस्त्यावरती, कारण भरपूर सावध राहायला लागतं बैलगाडा शर्यत वगैरे असल्या. कुठून पण कुठला पण बैल धावत येतो, वाट लागून जायची काम आहेत मग ती. इथं नाही गाडी काही पुढे मला घ्या का. तर गाईज बैलांची बघा कशी मस्ती असते शर्यतीच्या टायमाला. कुठून पण कधी पण बैल इकडे तिकडे जाऊ शकतो धावत. आणि भरपूर सावध राहायला लागतं, मागून पुढून कुठून पण बैल येऊ शकतात धावत. ते बघा आता कसं मस्ती चालली बैलांची. भरपूर लक्ष ठेवावं लागतं शर्यतींना गेल्यावरती. गाईज एक दोन ना व्हिडिओचा व्हॉईसच गायब झाला आहे. तर आता व्हॉईस ओव्हर टाकला या व्हिडिओमध्ये. बघा एवढा भारी व्हिडिओ आला आणि व्हॉईसच गायब झालेला. तर बघा किती एकदम मस्त शर्यती सगळ्या रंगल्यात एकदम भारीवाल्या. खतरनाक पळाली गाडी. गेली ती जाम अंतर जाम टाकला. काय पळाला तो, बारक्यानी खेचली गाडी. बारक्या बैलाने गाडी खेचली ती अख्खी. अंतर बघ किती दिले तिने. लागली उजवी लागली ना डावी लागली, डावी गाडी लागली भारी. मधींशीच त्याने पिकअप घेतला तिकडचे. तर गाईज मी ना त्याच्या आधी जेव्हा मामाकडे गेलेलो तेव्हा तुम्हाला बैल दाखवले होते आमच्या मिलिंद मामाचे, वजीर रायफल. तर आता रायफल आणि वजीर दोन्ही पण बैल आणले तिथं.
शर्तींना, तर आम्ही तिकडेच चाललो आहे. मिलिंद मामाची जिकडं बैल बांधलेत ना तिकडे. तर चला आता, कारण त्यांची पण आता शर्यत आहे, नाव दिलेलं आहे शर्तीसाठी. कोणता दोर कुठला आहे तो हो का आलो तर आलो प्रतीकदा आणलं पडली गाडी ही रायफलची आहे आता. समोर जो दिसतोय तो आहे रायफल. बघा कसा एकदम ॲग्रेसिव्ह आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे बैलांनी. आमच्या मामाचाच बैल आहे, मिलिंद मामाचा. तर हा एक आहे रायफलला आणला आहे. हा बघा, हा वजीर, तो लास्ट टाईम तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलेला. आणि अजून पण बैलं आणलेत मामाने साताऱ्यावरून. तर व्हाईटवाला एक बैल पण आणला दुसऱ्या शर्तींसाठी. आता इथं बसलेत सगळे बघा कसे. नाव येईल आता आपलं, मग तिकडे जाऊ बैल घेऊन. रायफलला करत घेतले रेडी. आता थोड्याच वेळेला शर्यत आहे रायफलची. आणि आपला बिनजोडमध्ये टाकतोय त्याला. आता कोण जोड देते का बघा. वजीर बघा कसा, बघा कसा राग करते बघा. नीट बोलवला तर वजीर ऐकते बघ कसा येईल अंगावर धावा गेल. वजीर ये इकडं ये लात मारला. ए गेला गेला खाली गेला गेला खाली इकडे ये इकडं ये पुढे इकडे ये इकडं ये. बघा कशी जत्रा भरली. ते किती बैल आहेत बघा. भरपूर म्हणजे भरपूर बैल लावले. ते सगळ्यांनी बांधलेले आहेत. सगळे शर्तींसाठी आले हे बैल. इकडं आहे, याच्या पुढं आहे बघा. नाद बोलतात त्याला, नाद. आणि आपल्या रायफलला आता करत घेतले रेडी. गाडी कुठे बनली तरी कमी बसली ती. कसा जुगार बसलाय बघा. लोकांचा काय नाही, यांचं काय. लोक काही शर्तीनं आलेत नाही, जुगार खेळायला आलेत. तर आता आपला उजव्या साईडून आहे बैल. उजव्या साईडून आपण नाव दिलेलं आहे. तर आता त्या साईडला चाललो आहे. आणि बघा इथे आयोजन केलेलं सर्व स्टेज वगैरे आहे. सर्व इथे नाव वगैरे देण्यासाठी केलं आहे सर्व. तर बघा आता आलो आहे उजव्या साईडला. चला आता जाऊ आपण पुढे छकडा घेऊन. आज चाललेल्या शर्तीमध्ये आज चाललेल्या शर्यत पंचाने पेंडिंग लागला. आता रायफलला छकड्याला लावायला लागली तिथे. तयार करते तयार. आता याच्यानंतर शर्यत आहे आपली. हरक्याचा फिरून दे ना. हरक्याचा
बघतो तो चला मागो बरा असं करा. आता याला धरले मी तर मला बघते बघा कसा. मारणार तर नाही कारण कसा ओळखतो तो माणसांना. आम्ही गेल्यावरती तिकडे जात असतो तरी वजीर पण ओळखतो, पण कसा तरी पण सावध राहायचं. मुक्या प्राण्याचं काय सांगता येत नाही. मारायचं असताना बैल कधीच मारतो, जवळ पण उभा राहून देत नाही. बरोबर शहाणे असतात बैल. बघा कसा बघते बघा, कसा कान देते बघा, बोलतो त्याच्यावर. लागले 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 लागले. नाशिकची बैल होती ती साईडची बाई, काय पलतात ते बैल, मधूनच पिकअप घेतात एकदम खतरनाक वाला. मगाशी पण तेच केला त्यांनी. गाडी ना लागली आपली. आता चाललोय घरी बघा. मला पण आता घरी जायला निघायचं आहे. आता ना मामा मला सोडायला चाललेत, मला घ्यायला एक गाडी आली. कोणती गाडी आली तुम्हाला दाखवतो चला. तर बघा किती मोठी गाडी आली मला घ्यायला. पाय बी पसरून बसले, वाट बघू ती गाडी कधीपासून माझी. आता घरी जायला निघाले घरी. घरी येऊन बत्ती केली, गावदेवाशी जाऊन आलो आणि पहिले आता काय करायचं मध्ये का गाडी धुवायला लागेल. आता या बोरिंगच्या पाण्याने धुतो, आपल्या खार पाण्याने कधीतरी ठीक आहे, रोज ना धुत मी. पण आता गाडीला मी हप्ताभर तिकडे होते मामाकडं, तर पूर्ण धुवल झाले. नानांनी पण काढली नसेल ती गाडी. तरी बघा त्याच्यानंतर संध्याकाळी जायचं आहे बघा आपल्याला बाहेर. झालीच संध्याकाळी आता ऑलमोस्ट. हे बघा त्यासाठी मी टाकीवर कपडा टाकून गेलेलो, त्या कपड्याच्या आतमधून पण बघा किती धूळ झाली. कपडा पूर्ण तो धुलीने माखला असेल बघा. किती धूळ उडते बघा. जरा पाणी मारत होते तिच्यावरती आणि मग नंतर प्रॉपर वॉश करू तिला बाहेर नेऊन. मीच भिजेल त्याच्याने आता असं वाटते मला. गाईज जरासं पाणी मारायचं बस झालं त्याला. आता पुष्कळ आहे एवढं भिजली गाडी. चक चक चकाचक गाडी हो गई चकाचक. काही संध्याकाळच्या 6:30 वाजता जेवायला बसले कारण भूक लागली होती मला. तर आता दुपारची बिर्याणी आहे ती खातो, मग परत बाहेर जातो. सो बऱ्याच दिवसानंतर आता या रोडवर आलोय. चाललोय मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर. तिथं आपले भाऊ लोक आहेत, त्यांना भेटून तिथून पुढचा एक प्लॅन आहे ते तुम्हाला दाखवतो आता मी ब्लॉगमध्ये थोड्या वेळातच. चला आता पहिले पोचू तिथे. आणि गाडी जशी बुकबुक करत होती, थंड झालेली एकदम. एवढे दिवस काढली नव्हती. तर चला आता तिकडे जाऊनच तुम्हाला हे करतो. आता गाड्या आहेत पुढं, ट्रॅफिक आहे. मारू नको. वृंदावन सोसायटीमध्ये आलो होतो आम्ही, वृंदावनला, ठाण्यामध्ये, राबोडीमध्ये. तर एक काम होतं म्हणून आता चला. आता अजून एक टी शर्ट बदलायचं आहे. आम्ही लोकांनी त्या दिवशी टी शर्ट घेतलेला मयूरबाईला, त्याच्यानं थोडा कलर डल झाला. आता तो चेंज करायचा आहे. त्याच्यानंतर मग परत कंटिन्यू करतो मी तुम्हाला. भाई का क्या करू, भाई का आरएफडी है. दुकानवाला आपला ओळखीचाच आहे, फिरोजबाईच्या दुकानातून घेतलेला. काय टेन्शन नाही, आपल्याला देईल बदलून. आणि ना आपल्या भाई लोकांचं मन झाला चिकन लिव्हर पेटा वगैरे खायचं. तर आता थ्रेड क्रिस्पी चायनीजवरून पार्सल घेतले आणि लिव्हर पेटा तलायला दिला आहे. काय काम म्हणतो काय नाही आमचा. गाईज आता आजचा जो ब्लॉग आहे तो मी किचनमधून एंड करते, कारण घरी यायला थोडा टाईम झाला आणि आता सर्व झोपलेत. बोलले त्यांना डिस्टर्ब नको. तर गाईज भेटू आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये.
चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.